गुड मॉर्निंग. आपण 2017 सालची झालेली शिष्यवृत्तीची सराव पेपर आपण सोडवतोय. काल आपलं 25 प्रश्न पूर्ण झालेलं होतं. आज राहिलेला प्रश्न आपण घेतोय. पहा प्रश्न क्रमांक 51. पहा 13 सेमी बाजू असलेल्या समभुज चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 24 सेंटीमीटर असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी किती? आता हा समभुज चौकोन आहे. मी एक डायग्राम काढतो समभुज चौकोनाची. समभुज म्हणजे काय रे? चारही बाजू समान असणारा चौकोन. आता हा एक कर्ण आहे त्याचा आणि हा दुसरा कर्ण आहे. मला सांगा, समभुज चौकोनाचे कर्ण एकरूप असतात का? समभुज चौकोनाचे कर्ण एकरूप असतात का? नसतात. आता एसी हा कर्ण छोटा वाटतोय आणि बीडी हा कर्ण कसा वाटतोय? मोठा वाटतोय. पहा मग साधारणतः बरं का, इथं आपण मोठा कर्ण 24 धरला, मग बीडी हा मोठा कर्ण आहे, तो किती घेतला? 24 घेतला. तर बीओ किती येईल आणि ओडी किती येईल रे? कोण सांगते मला? कर्णाचा निम्मा भाग बीओ आणि ओडी 24 निम्मा किती? 12. मला एक समभुज चौकोनाचा गुणधर्म माहित असायला पाहिजे. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. कोणता गुणधर्म? समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे काय असतात? लंबदुभाजक. म्हणजे कर्णाचा समान भाग होणार. हा भाग सारखा, हा भाग आणि हा भाग, हा भाग आणि हा भाग सारखा, आणि इथं काटकोन तयार होतो कर्ण छेदात त्या बिंदूपाशी. मग आता बीओ आपण काढला बघा 12. बीओ काय काढला? 12 काढला. आता मला सांगा, एबी किती आहे रे? एबी समभुज चौकोनाची बाजू 13 सेंटीमीटर. बरोबर, 13 सेंटीमीटर. मग एओबी हा काटकोन त्रिकोण तयार झाला, आणि काटकोन त्रिकोण असल्यावर आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरतो बघा. पायथागोरसचा सिद्धांत काय? कर्ण वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या पहिल्या बाजूचा वर्ग अधिक काटकोन करणाऱ्या दुसऱ्या बाजूचा वर्ग. मध्ये एबी किंमत 13, म्हणजे 13चा वर्ग केला. ओए काढायचा आहे, म्हणजे ओएचा वर्ग, आणि ओबी 12 त्याचा वर्ग. सांगा 13चा वर्ग किती? 169. हा, उजवीकडे 12चा वर्ग 144, डावीकडे आल्यावर काय होणार? वजा. आणि दोघांची वजाबाकी किती येणार मग? वजाबाकी किती येणार? 169 वजा 144, 25. आणि दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढल्यावर ओए किती आला? 5. 5. आणि जेवढा ओए तेवढाच कोण असणार? त्याचा निम भाग ओसी. आणि मग आपल्याला दुसरा कर्ण म्हणजे एसी विचारलाय. मग 5 अधिक 5 किती येणार? 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर. अगदी बरोबर. समजलं का हे? कोणता गुणधर्म वापरला सांगा? समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांचे लंबदुभाजक असतात. या गुणधर्माचा उपयोग करून आपण हे उदाहरण सोडवलं आणि पायथागोरसचा सिद्धांत. अनुराधाने एका बँकेत 15,000 रुपये 3 वर्षासाठी सरळ व्याजाने ठेवले. तिला मुदतीअंती 24,000 रुपये मिळाले, तर व्याजाचा दर किती? आता बघा, बँकेत किती रुपये ठेवलं? 15,000.
आणि मुदतीनंतर 24,000 मिळालं म्हणजे 24,000 ही कशाची किंमत आली? रास आली. काय आली? रास. आता मला सांगा, याच्यावरून आपण सरळ व्याज काढू शकतो का रे? रास आणि तुम्हाला व्याज दिलेलं आहे, हे मुद्दल दिलेले आहे. शेवटी आपण एक सूत्र असं लिहितो बघा, ए बरोबर पी अधिक आय, माहिती आहे का? रास बरोबर मुद्दल अधिक सरळ व्याज. मग मी रास 24,000 लिहितो ए च्या खाली, पी म्हणजे मुद्दल, तिथं 15,000 मुद्दल लिहितो, आणि आय म्हणजे सरळ व्याज. मग 24,000 वजा 15,000 किती येणार? 9,000. 9,000 ही काय झाली? सरळ व्याजाची किंमत झाली. आणि मग आपलं नेहमी सूत्र आहे सरळ व्याजाचं, काय? आय बरोबर पी गुणिले आर गुणिले एन भागिले 100. पी म्हणजे मुद्दल, आर म्हणजे व्याजाचा दर आणि एन म्हणजे कालावधी. आता मग आय ची किंमत मी डावीकडे टाकतो 9,000. पुन्हा पी ची किंमत 15,000. त्यानंतर आर म्हणजे व्याजाचा दर काढायचा आहे, आणि एन म्हणजे कालावधी, 3 वर्षासाठी रक्कम ठेवलेली आहे, आणि भागिले किती? 100. आता या 2 शून्याला हे 2 शून्य घालवा. मग आता बघा, डावीकडे 9,000 आहे, आणि उजवीकडं अंशामध्ये जे 150 उरलंय ते छेदात येतो इकडं, आणि 3 अंशामध्ये उरलेलं डावीकडे आल्यावर छेदात होईल. त्या बाजूला फक्त आर राहा. सिम्प्लिफाय करा. पुन्हा ह्या एका शून्याला हा शून्य घाला. 15 एके 15, 15 सक 90, आणि वरचा एक 0. 60 राहिले. 60 ला 3 भागा, 3 एके 3, 3 दोन्ही 6, आणि शून्याला 0. 20. म्हणजे आज किंमत 20 आली. 20 म्हणजे दर साल दर शेकडा व्याजाचा दर 20 आहे का? पर्याय बघा. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? आता मला सांगा, पहिलं, चौरस हा आयत असतो, सत्य आहे का असत्य? सत्य. 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 चौरस हा आयत असतोच की. हो. म्हणजे आयताचे सर्व गुणधर्म चौरसाला लागू पडतात. आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो, चौरसाचा प्रत्येक कोन काटकोन असतो. आयताच्या समभुज एकरूप असतात, चौरसाचे सुद्धा समभुज एकरूप असतात. आयताचे कर्ण एकरूप असतात, चौरसाचे सुद्धा कर्ण एकरूप असतात. म्हणजे प्रत्येक चौरस हा आयत असतो, हे विधान सत्य आहे. आयत हा समांतरभुज चौकोन असतो. असत्य. हा सत्य. हे सुद्धा विधान सत्य आहे, कारण समांतरभुज चौकोनाचे सर्व गुणधर्म आयताला लागू पडतात बघा. समांतरभुज चौकोनाच्या समभुजा एकरूप असतात, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात, समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा परस्परांना समांतर असतात. हे सगळे गुणधर्म आयताला लागू पडतात. त्यानंतर चौरस हा समांतरभुज चौकोन असतो, हे सुद्धा विधान कसं आहे? सत्य आहे. आणि समभुज चौकोन हा चौरस असतो, हे विधान कसं वाटतंय? असत्य वाटतंय. असत्य. मग बघा, 2 अचूक पर्याय निवडायचे, अ व ब बरोबर, पर्याय क्रमांक 1 आणि 2. आणि ब आणि क बरोबर, पर्याय क्रमांक 1 आणि 2. त्याचं उत्तर येते. एका शंकूचे वक्र पृष्ठफळ 204.1 चौरस सेमी आहे. त्याच्या तळाची त्रिज्या 5 सेमी असल्यास त्याची लंब उंची किती? तुम्हाला मी सांगितले, पृष्ठफळ आणि घनफळ या घटकामध्ये तुम्हाला वृत्तचिती असेल, शंकू असेल, इष्टिकाचिती असेल, घन असेल किंवा गोल असेल किंवा अर्धगोल असेल, प्रत्येकाचं वक्र पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ आणि घनफळ ही सूत्र कमीत कमी तुम्हाला माहित पाहिजेत. आता हा शंकू आहे, कोन आहे, त्याचा तुम्हाला कर्ड सरफेस एरिया दिलेला आहे. आता शंकूची लंब उंची काढण्यासाठी शंकूच्या वक्र पृष्ठफळ सूत्र काय आहे?
आपण एस सी म्हणूया, करोड सरफेस एरिया. बरोबर. कोणतं? पाय आर. मग आता वक्र पृष्ठभागाची किंमत टाकतो 204.1. पुन्हा पायची किंमत त्यांनी सांगितल्या पद्धतीने 3.14 घेतो. आर ची किंमत 5 आणि एल काढायची, एल तसं लिहितो. आता 3.14 इकडे घेतो म्हणजे छेदात जाईल आणि 5 अंशातलं छेदात जाईल, पलीकडे एल राहिलं. आता इथं दशांश नंतर 1 आहे अंशात, मग आपण 1 झिरो अजून वाढवू शकतो. आता वर 100 न गुणलं किती येणार आहे? 2 घरं उजवीकडे जाईल ना, म्हणजे 20,410 येईल. आणि 3.14 मधील 3.14 ला 100 न गुणल्यानंतर पुन्हा 2 घरं पुढे म्हणजे 314 येईल आणि गुणिले 5 झाली एल ची किंमत. आता सिम्प्लिफाय करूया. 5 एके 5, 5 चौक 20, 5 शून्य 0, 5 8 40 आणि 5 2 10, 4082 येते. बरोबर आहे का रे? आता याला 314 न पूर्ण भाग जातोय का बघूया. 314 कोणत्या पाड्यात आहे रे संख्या? हॅलो, अरे आवाज येतोय का माझा? हो सर. हा, 314 कोणत्या पाड्यामध्ये आहे का? मूळ संख्या आहे. 2 न तर जातोयच की, नाही कशाने गेलं तरी. बे 1, बे 5, बे 7, आता इकडं बे 2 4, बे 0 0, बे चौक 8 आणि बे 1 बे 13 भाग 2. येतोय. हा, 13 उत्तर 13 येतंय. बरं चेक करतो. 157 1 157 आणि 204 मधून 157 मायनस करा रे, किती येईल बघा? 47. बरोबर का? मग या 47 वर राहिलेलं एक घेतलं 3. 471. मग 157 गुणिले किती केल्यावर 471 येते? 3. 3 7 21 2, 3 5 15 16 17, हा चला 1 3 1 3 1 4, बरोबर 3. अशा पद्धतीनं एल बरोबर 13 आलं बघ. एल बरोबर किती आलं? 13. 13. हा, आपल्याला एल विचारलंय का? नाही विचारलं. एल ही काय झाली? लंब उंची नाही तिरकस उंची झाली. आणि मग लंब उंची काढण्यासाठी अजून एक सूत्र वापरायचं. कोणतं? एल वर्ग बरोबर आर वर्ग प्लस एच वर्ग. हा, मग आता एल चा वर्ग म्हणजे 13 चा वर्ग, पुन्हा आर म्हणजे तळाची त्रिज्या 5 चा वर्ग आणि एच म्हणजे लंब उंची काढायची एच वर्ग. 13 चा वर्ग किती? 169. आणि 5 चा वर्ग 25 प्लस एच वर्ग 169 वजा 25. मग किती आली? वजाबाकी 144. आणि दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढली तर 12. म्हणजे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. तुम्हाला आताच्या एनएमच्या परीक्षेला शेवटची 2 पानांवरती कोरी होती कच्च्या कामासाठी, आणि प्रत्येक पृष्ठाच्या खाली पण बरीचशी जागा असते. तुम्ही कच्चं कामच करत नाही. मी बऱ्याच जणांच्या प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर लक्षात आलं की मुलं कच्चं कामच करत नाही, अंदाजे उत्तर लिहितात. आता प्रश्न क्रमांक 55 पहा. या बहुपदीत कोणती बहुपदी मिळाली असता ही बहुपदी मिळते? साधं उदाहरण घ्या. 3 मध्ये किती मिळवल्यानंतर 7 येईल? सांगा. 4. 4. 4 कसं काढलं तुम्ही? 7 वजा 3 केलं ना?
हो म्हणजे सर. जी बेरीज आहे ही बेरीज आहे, त्यातून पहिली संख्या वजा केली. मग इथं जी बेरजेमध्ये आलेली बहुपदी आहे कोणते? 3x वर्ग अधिक 4. याच्यातून पहिली बहुपदी वजा करूया. कुठली? 3x घन वजा 2x वर्ग अधिक 3. आता बाहेर वजा चिन्ह असल्यामुळे आतले चिन्ह बदलून टाकतो. 3x वर्ग अधिक 4. आता 3x घनचं वजा 3x घन करतो, वजा 2x वर्गचं अधिक 2x वर्ग करतो आणि अधिक 3चं वजा 3 करतो. आता बघा, अगोदर घनाचं पद लिहितो. हे एक नंबर लिहितो, वजा 3x चा घन. आता 3x वर्ग अधिक 2x वर्ग, 3 आणि 2 5x वर्ग. आणि 4 वजा 3 किती? 1. 1. असा बघा ऑप्शन आहे का? 3. बरोबर आहे, ऑप्शन नंबर 3 आहे. चंद्रपालने 9 लाख रुपयांना खरेदी केलेला एक भूखंड -15 नफ्याने विकला तर त्याला किती रुपये मिळतील? आता मला सांगा, -15 नफा म्हणजे 100 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकली त्याने? 15 नफा म्हणजे 100 अधिक 15 किती? 115. तसं 9 लाख, 9 लाख म्हणजे नावावर किती शून्य? 5. 5 शून्य. 9 लाखाच्या भूखंडाचे किती रुपये मिळतील ते आपण x मानूया. तिरकस गुणाकार करूया. 100 गुणिले x आणि इकडं 115 गुणिले 9 लाख म्हणजे नावावर 5 शून्य. x बरोबर 115 गुणिले 9 लाख आणि भागिले 100. आता इथलं 2 शून्य इथल्या 2 शून्याला गेलं. अगोदर 9000 राहिले, त्यातलं 3 झिरो म्हणतो. 9 5 45, हाताला 4, 9 1 9 आणि 4 13, हाताला 1, 9 1 9 1 10. किती येते? 10,35,000. म्हणजे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. सत्तावन्न बघा. आता इथं 10.5 चा 2 वेळा गुणाकार आहे, म्हणजेच काय येणार इथं 10.5 चा वर्ग. 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 बरोबर. वजा, आता हे जे 15 आहे का नाही, 15 तो कोणाचा गुणाकार येणार, कोणाची दुप्पट येणार? 2 गुणिले 7.5 ना, 7.5. आणि गुणिले पुढे 10.5 तर आहेच. आता प्लस इथं 7.5 चा 2 वेळा गुणाकार म्हणजे इथं 7.5 चा काय येणार? वर्ग येणार. वर्ग. आणि छेद आहे असा वजाबाकी कंसात लिहूया, 10.5 वजा 7.5. आता तुम्ही जर लक्ष दिलं तर अंशामध्ये असणारी जी त्रिपदी आहे का नाही, तो a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग या टाइप मध्ये आहे बघा. मग a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग कोणाचा विस्तार असतो रे? a वजा b चा वर्ग असतो. मग a ची किंमत तुम्ही 10.5 माना आणि b ची किंमत 7.5 माना. बघा येते का नाही, a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग येते का? म्हणजे अंशामध्ये असणारा विस्तार a वजा b कंसाचा वर्ग आहे, म्हणजे कुणाचा वर्ग? 10.5 आणि 7.5 च्या वजाबाकीचा काय येणार? वर्ग. आणि छेदामध्ये तीच वजाबाकी लिहिली आहे, 10.5 वजा 7.5. आता काय होईल? वर वर्ग आहे म्हणजे कंस 2 वेळा आहे, त्यातला एक कंस जाणार खालच्या कंसाला.
म्हणजे राहिलं काय 10.5 वजा 7.5 राहील आणि हे वजा किती येईल मग 3. समजलं? हॅलो. हो सर. हा ओके. एका सभागृहाची लांबी 20 मीटर व रुंदी 17 मीटर आहे. त्या सभागृहात अर्धा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत. तर अशा किती फरशा लागतील? आता बाजू अर्धा मीटर आहे त्या फरशीची. अर्धा मीटर म्हणजे किती रे? 0.5. बरोबर 0.5 0.5 मीटर. मग आता अशा तुम्हाला फरशांची संख्या काढायची. मग कुणाचा भागाकार करावा लागेल सूत्र सांगा. फरशांची संख्या काढायची म्हटल्यावर सभागृहाचं क्षेत्रफळ अंशात काय लिहिलं आपल्याला पाहिजे? फरशीचे क्षेत्रफळ. सभागृहाचं क्षेत्रफळ भागिले खाली काय येणार? एका फरशीचे क्षेत्रफळ. आता सभागृह आयताकृती आहे त्याची सूत्र काय येणार मग? आयता क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी म्हणजे 20 गुणिले किती येणार 17 आणि छेदामध्ये फरशीचं क्षेत्रफळ म्हणजे अर्धा मीटर. चौरसाच्या क्षेत्रफळ सूत्र बाजू वर्ग. बाजू वर्ग म्हणजे 0.5 चा वर्ग म्हणजे 0.5 गुणिले 0.5. आता वर 100 न गुणूया आणि खाली पण 100 न गुणूया. वर 100 न गुणल्यावर 20ला 100 न गुणल्यावर 2000 होणार. 17 तसंच ठेवूया आणि खाली 100 न म्हणजे ह्याला 10 न गुणून ह्याला 10 न गुणू. 0.5 ला 10 न गुणलं की 5 येणार आणि 0.5 ला 10 न गुणलं की पुन्हा 5 येणार. मग आता हे सिम्प्लिफाय करूया. 5 5 25 25 8 200 आणि 0. आता मग 0ला 0 आणि 17 8 8 7 56 चला 5 8 1 8 5 13. थोडं येते ना? हो सर. पर्याय क्रमांक 1. सत्तावन्न झालं ना 58. 720 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 7 ठिकाणी कापली. तर प्रत्येक तुकड्याची लांबी आता 7 ठिकाणी कापली बघा ही दोरी. 1 2 3 4 5 6 आणि 7 ठिकाणी कापली. भाग किती झाला मोजा आपण? 1 2 3 4 5 6 7 8. 8 भाग झाले का नाही 7 ठिकाणी कापल्यामुळे? मग आपल्याला एका भागाची लांबी विचारली. मग 720 मीटर याला आपण 8 न भागूया. 8 9 72 आणि 0 ला 0 म्हणजे एका तुकड्याची लांबी किती आली 90 मीटर. 9. पण ही आपल्याला डेसिमीटर मध्ये करायची. तुम्हाला आठवतंय का आपण घेतलेलं मिली? सांगा पुन्हा बघू लक्षात आहे का? त्यानंतर काय असते किलो सेंटी, हेक्टर डेसिबल सेंटीमीटर. मिली डेसी सेंटी डेसी एका मीटर ग्रॅम लिटर. एका मीटर पुन्हा हेक्टो. हेक्टोमीटर मीटर. किलो. आणि शेवटी किलोमीटर. तर त्याची काही गरज नाही आपल्याला फक्त काय करायची 90 मीटर लिहायची. मग मीटरच्या घरात 90 लिहिता येत नाही मग 0 मीटरच्या घरात लिहू आणि 9 डेकामीटरच्या घरात लिहू म्हणजे 90 मीटर झालं. आणि त्याचं डेसिमीटर मध्ये करायचे म्हणजे डेसिमीटरच्या घरात एक 0 लिहितो म्हणजे 90 मीटर म्हणजे किती डेसिमीटर झालं रे? 900 डेसिमीटर. बरोबर 900 डेसिमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3.
तुम्हाला एका बहुपदीचा अवयव विचारले, फॅक्टर्स ऑफ पॉलिनॉमियल. आता घनाच्या बेरीचे सूत्र आहे इथं बघा. इथं काय लिहिलंय? 2x अधिक 3 कंसाचा घन. आणि पुढे 64 कोणाचा घन येणार आहे? 4 4. आता इथं कोणतं विस्तार सूत्र वापरावं लागेल? ए घन अधिक बी. सांगा विस्तार सूत्र मला. A plus B हम्म A square minus AB plus B square. बरोबर, हे वापरायचे. मग आता इथं पहिलं पद कुठलं येणार सांगा? 2x अधिक 3 हे a ची किंमत असणार 2x आणि अधिक 4 ही कोणाची असणार? 2 b ची. मग a घन अधिक b घनचा पहिला कंस येणार a अधिक b. a अधिक b म्हणजे 2x A plus अधिक 3 अधिक 4 म्हणजे अधिक 3 4 आणि 4 7. डायरेक्ट करतो मी. पुन्हा ऑप्शन a नंबर वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग? a वर्ग 4 म्हणजे कोणाचा वर्ग? 4 नाही. वर्ग. 2x अधिक 7 वर्ग 2x अधिक 3 कंसाचा वर्ग a वर्ग वजा ab. ab म्हणजे 4 आणि पहिल्या कंसाचा गुणाकार आणि अधिक b चा वर्ग म्हणजे 4 चा वर्ग 16. ओके. मग पहिला कंस आहे 2x अधिक 7. आता दुसरा कंस सोडवूया. ह्याचा वर्ग कोण सांगते रे? 4 a अधिक b चा वर्ग नाही का? a वर्ग अधिक 2a अधिक हा 2x चा 4x वर्ग 4x वर्ग 9 दोन अधिक पदाच्या 9 गुणाकाराची दुप्पट. 3 दोन्ही 6x आणि 6x ची दुप्पट 12x आणि मग दुसऱ्या पदाचा वर्ग 9. कोणतं विस्तार सूत्र वापरलं? a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. आता पुढं वजा 4 न 2x ला गुणा वजा 8x होणार. वजा 4 न 3 ला गुणा वजा 12 होणार आणि पुढं अधिक 16. मग हे आपण सोडवूया. पहिला कंस आहे असा 2x अधिक 7 आणि दुसऱ्या कंस फक्त बदल बघा. वाटतं x वर्गाचे एकच पद आहे. कोणतं? 4x वर्ग. आता x ची पद दोन आहेत. 12x वजा 8x किती येणार आहे? 12 वजा 8 4x आता बघा त्या 16 9 ची बेरीज 25 आणि 25 वजा 12 किती? 13. 13. 13 बघा आता ऑप्शन मध्ये का 2x अधिक 7 4x वर्ग अधिक 4x अधिक 13 आहे का ऑप्शन? 4. 4 का 2? पहिला कंस 2x अधिक 7 आहे. क्रमांक 2. एक दुकानदार मोबाईलच्या छापील किमतीवर 8% सूट देतो. त्याने एक मोबाईल 18,400 रुपयास विकला तर त्या मोबाईलची छापील किंमत किती? आता हे पण मागासारखं सोडवूया. 100 रुपये. आता 8% सूट दिल्यानंतर तो मोबाईल कितीला मिळणार आहे? 100 रुपयाचा मोबाईल. समजा 100 रुपयाची वस्तू 8% सूट दिल्यावर किती मिळणार? 100तून 8 वजा 92 ला मिळणार. 92. आता तुम्हाला छापील किंमत विचारली म्हणजे वरची किंमत विचारली, मग तिथे x लिहूया आणि त्याने डिस्काउंट किती रुपयाला विकले आपल्याला? 18,400 हे खाली येणार. तिरकस गुणाकार केला तर x बरोबर काय येणार? 18,400 गुणिले 100 आणि भागिले काय 20 येणार? नंबर 92. मला वाटते 92 ची दुप्पट 184 ना रे. आणि त्याच्यावर हे 2 झिरो
मोजा 0 एकूण हे 2 झिरो आणि ते 2 झिरो आणि बी एक बी ओके म्हणजे 20,000 रुपये ही त्या मोबाईलची छपेल किंमत असेल. एक समजलं ना? हो सर. ओके. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 35 मीटर आहे. त्या बागेभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 44 दराने किती खर्च येईल? आता तुम्हाला त्या वर्तुळाकार बागेची त्रिज्या म्हणजे R ची किंमत दिलेली आहे 35 मीटर. आता एक पदरी कुंपणासाठी लागणारी तार काढूया अगोदर. काय काढूया? एक पदरी कुंपणासाठी लागणारी तार. एक पदरी कुंपणासाठी लागणारी तार म्हणजेच वर्तुळाचा काय आला रे? क्षेत्रफळ. परी क्षेत्रफळ नाही, परी घेणार तो. मग परिवर्गाचं सूत्र काय आपलं आहे? 2 पाय 2 पाय. मग 2 गुणिले पायची किंमत 22/7 आणि R ची किंमत 35. 7 एके 7 7 5 35. मग 22 दोन्ही 44 आणि गुणिले 5 करूया. 5 20 2 5 20 आणि 2 22 बरोबर आहे 220. आता ही झाली एक पदरी कुंपणासाठी लागणारी तार. असं 4 पदरी कुंपण आहे ना, मग आपण लिहूया 4 पदरी कुंपणासाठी लागणारी तार. पण 220 ला किती गुणावं लागेल आपल्याला? 4 न 4 0 0 22 88. 888. आता आपल्याला खर्च काढूया. 1 मीटरचा खर्च 44 तर 880 मीटरचा खर्च किती गुणिले 44 करा. 38,720. 4 8 32 3 4 8 32 33 34 35 पुन्हा इथं 0 38,700. 0 2 7 8 आणि 3 38,720 म्हणजे पर्याय क्रमांक एक 1. त्रेसष्ट एका चौरसाची बाजू 12 सेमी आहे. हा चौरस कर्णावर कापला तर तयार होणाऱ्या त्रिकोणापैकी एका त्रिकोणाची परिमिती. हा चौरस आहे. समजा मूळच्या चौरसाला आपण ABCD नाव दिलं. पण हा चौरस कुठं कापलाय? कर्णावर. त्यामुळे हा एक त्रिकोण तयार झाला आणि दुसरा 2 त्रिकोण तयार झाला. त्यातील एका त्रिकोणाची परिमिती विचारली. मला सांगा चौरसाची बाजू 12 आहे. याच्यावरून आपल्याला चौरसाचा कर्ण काढता येईल का रे? काल सांगितलं होतं बघा. चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले चौरसाची बाजू. मग 12 वर्गमुळात 2 कर्ण आला. किती आला कर्ण? 12 वर्गमुळात. मग आपल्याला परिमिती काढायची. परिमिती म्हणजे चौरस त्रिकोणाच्या तिन्ही बाजूची बेरीज. म्हणजे 12 अधिक 12 अधिक 12 वर्गमुळात 2. आता पहिल्या 2 12ची बेरीज किती येणार? 24. म्हणजे 24 अधिक 12 वर्गमुळात 2. आता ह्या दोघातून 12 जर कॉमन घेतलं तर आत काय राहणार? 12 दोन्ही म्हणजे 2 आणि 12 घेतलं म्हणजे तर राहिलं 2 वर्गमुळात 2. म्हणजे परिमिती काय आली? 12 कंसात 2 अधिक वर्गमुळात 2 सेमी. म्हणजे पर्याय क्रमांक 3. बरोबर ना? हो सर. ओके. हम्म 64. 1730 छे म्हणजे गुणिले करायचं
आणि 7.5% म्हणजे 7.5 छेद किती करायचं? 100 करायचं. 100. आता एका शून्याला एक शून्य घालवतो. आता 173 उरलं. आता वर 7.5 आणि खाली 10. आता काय करूया आपण? वर पण 10 न गुणूया आणि खाली पण 10. हा, 1 आणि 2 पर्याय. बरं, हाय असलेलं समजा 7.5 आणि छेदामध्ये 10 लिहिलं. आता 173 7.5 ला 10 न भागल्यानंतर 0.75 येणार ना. मग तुम्ही असं करा, 173 गुणिले 75 करा. येणाऱ्या गुणाकारात आपण दशांश नंतर 2 अंक येतील असं दशांश देऊ. 173 गुणिले 75 करा. कितीच येणार? 12,970. आणि दशांश नंतर इथं 2 अंक आहेत म्हणजे इथं दशांश येणार. 129.75 म्हणजे पर्याय क्रमांक 1. 1 आणि 2. आणि हेच थोडं वेगळ्या स्वरूपात जर लिहिलं तर कसं येणार? 129.75 म्हणजे थोडक्यात गुणिले किती येणार आहे? त्याला थोडक्यात कितीनं भागायचं? 100 न भागायचं. 100 न भागायचं म्हणजे छेदात 10चा घातांक 2 आणि 10चा घातांक 2 वर आल्यावर 10चा घातांक वजा 2 होणार. म्हणजे पर्याय क्रमांक 2 सुद्धा होते. खालीलपैकी कोणती राशी बहुपदी नाही सांगा? आता x चा घातांक बघा. आता x चा घातांक काय पाहिजे? नेहमी धन पूर्णांक संख्या पाहिजे. आता इथं बघा, इथं घातांक 3 धन पूर्णांक आहे, इथं घातांक 1 धन पूर्णांक आहे, इथं घातांक 5 धन पूर्णांक आहे, इथं x चा घातांक 1 आहे. इथं स्थिर पद मध्ये x चा घातांक 0 असतो. इथे x चा घातांक 2 आहे. फक्त जो पहिला पर्याय का नाही याच्यामध्ये x वर्ग वजा 3. आता छेदात x आहे म्हणजे x चा 1 आहे. मग ते x चा 1 वर आल्यावर काय होणार? वजा 1 वजा होणार. 1. आणि वजा 1 ही धनपूर्णांक संख्या आहे का? नाही. नाही. त्यामुळे कोणती राशी बहुपदी नाही? 1. पर्याय 1. म्हणजे पर्याय क्रमांक 1. एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू 5 सेमी व 12 सेमी आहेत, तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती? बघा, असं वर्तुळ आहे, हा व्यास आहे. पर्याय क्रमांक 1. ही आकृती बराच वेळा प्रश्न हा झालाय तुम्हाला. इथे ए नाव दिलं, इथं बी नाव दिलं, इथं सी. आता काटकोन करणाऱ्या बाजू, ही बाजू समजा 5 आहे आणि ही बाजू 12 आहे. तर परिवर्तुळाची त्रिज्या, आता ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू घेतला तर ओ ए काढायचे आपल्याला आणि ओ सी काढायचे. मला सांगा, जो एसी बाजू आहे तो काय झाला रे? व्यास आहे. आणि व्यासामुळे हा जो कोन होणार आहे तो काय असतो? काटकोन असतो. व्यासानं वर्तुळावर बिंदूशी अंतरित केलेला कोन काटकोन असतो. म्हणजे एबीसी काटकोन त्रिकोण झाला. आणि पायथागोरसचा सिद्धांत वापरला तर एसी किती येईल रे? एसी 13. तुम्ही करून बघा. पायथागोरसचा सिद्धांत वापरला तर एसी 13 येणार. आणि एसी हा व्यास आहे ना, आणि त्रिज्या ही व्यासाची निम्मी असते. मग 13चे निम्म किती? 6.5. 6.5 बरोबर. 6.5 सेमी म्हणजे पर्याय क्रमांक 1. समजलं का? आता वेळ आपल्याला कमी आहे म्हणून फास्ट घेतोय थोडं. आपल्याला एका तासामध्ये 25 गणितं संपवायची असतात.
हे आपलं राहिलं होतं का रे मगाशी 65 अहो? असं एखादं चुकून माझ्याकडून राहिलं तर सांगत जावं, राहिलं होतं मला वाटतंय. समभुज त्रिकोणाची बाजू दिली आणि क्षेत्रफळ काढायचे. सांगा, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र कोणाला माहित आहे? बघूया. 1/2 गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार. अरे तुम्ही बाळांनो समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ सूत्र सांगताय, तिथं समभुज त्रिकोण आहे, त्याचं सूत्र लिहून घ्या माहित नसेल तर. वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. कोणतं सांगितलं सूत्र? वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. बाजू दिली 12, मग 12चा वर्ग म्हणजे 12 गुणिले मी 12 करतो. आता सिम्प्लिफाय करू. 4 एके 4, 4 त्रिक 12 आणि मग 12 त्रिक 36 आणि पुढे वर्गमुळात 3. 36 वर्गमुळात 3 चौरस सेमी. पर्याय क्रमांक 2. अजून एखादा आपलं मध्ये आधी राहिले का बघा. एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास 2.1 मीटर. त्या चाकाने 250 फेऱ्यात काही अंतर कापले तर कापलेलं अंतर किती? आता एका फेऱ्यात कापलेलं अंतर कसं काढायचं रे? एका फेऱ्यात कापलेले अंतर कसं काढायचं सांगा मग. एका फेऱ्यात अंतर म्हणजेच काय? तर त्या चाकाचा परिघ. आणि परिघा सूत्र पायडी आहे, कारण व्यास दिलाय ना. मग पायची किंमत 22/7 आणि डी म्हणजे व्यास 2.1 दिलेला आहे. 6.6. आता इथे सिम्प्लिफाय करू. 7 एके 7, 7 शून्य 0, 7 त्रिक 21 आणि 22 त्रिक 66 आणि 1 दशांश चिन्ह डावीकडे म्हणजे 6.6 मीटर आलं. म्हणजे त्या एका फेऱ्यात कापलेलं अंतर 6.6 मीटर. मग असं किती फेऱ्या आहेत? 250 फेऱ्यात कापलेलं आपल्याला काय काढायचे? अंतर काढायचे. मग 250 गुणिले 6.6 करू. अगोदर मी 0 मांडतो. 25 25 150 आणि 15 किती? 165 ना. आणि दशांश नंतर एक अंक म्हणजे इथे येणार, म्हणजे किती आलं? 1650 मीटर. ते सर किलोमीटर मध्ये करायचं. किलोमीटर म्हणजे 1000 न भागा पुन्हा. ह्याला 1000 न जर भागलं तर ह्या मीटरचं काय होईल? किलोमीटर होईल. म्हणजे 3 घरं डावीकडे, 1 2 3 म्हणजे किती येणार? 1.65. 1.65. 0 नाही लिहिलं तरी चालतो, 1.65 लिहिलं तरी चालतं. म्हणजे पर्याय क्रमांक 4. शीतलकडे जेवढी 5 रुपयाची नाणी आहेत तेवढ्याच 20 रुपयांच्या नोटा. आता 5 रुपयाची नाणी आपण एक्स मानूया आणि मग 20 रुपयाच्या नोटा सुद्धा एक्स मानूया. मग 5 रुपयाच्या नाण्याची एकूण किंमत किती असणार? 5x. आणि 20 रुपयाच्या नाण्याची एकूण रक्कम किती असणार? 20x. अशी एकूण रक्कम आहे 600 रुपये. मग करूया बेरीज. 25x बरोबर 600. मग x बरोबर 600 भागिले 25. 25 दुनी 50, 100 आणि 25 चौक 100, 24 आलं बघ. मग शीतलकडे किती नोटा आहेत? 24. नाही, बरोबर आहे की. नाणी 24 आणि नोटा 24. आपल्याला नोटा विचारल्या म्हणजे 24 उत्तर बरोबर आहे. नाणी नोटी मी बेरीज नाही करून चालणार इथं. फक्त नाणी 24 आणि नोटा पण 24. आपल्याला फक्त नोटांची संख्या विचारली त्यामुळे ते 24 येणार. 69 ला पर्याय क्रमांक किती? 2.
5m अधिक 7n ची बेरीज व्यस्त संख्या सांगा. बेरीज व्यस्त संख्येत काय करायचं, चिन्ह बदलायची, म्हणजे 5m चं वजा 5m करायचं आणि अधिक 7n चं वजा 7m. बरोबर वजा 7n करायचं. आणि याची बेरीज व्यस्त वजा 2n चं अधिक 2n आणि वजा अधिक 3n 3m. चं 3n अधिक करायचं. 3n. याची बेरीज करायची. आता m घेऊया अगोदर. m अधिक 2m आहे, ते माझ्याकडनं काय झाले, अधिक 2m आहे. ओके. आता इथं वजा 5m आहे, इथं अधिक 2m आहे. मग 5 वजा 2 किती, 3m. 3m. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, म्हणजे वजा 3m येणार. पुन्हा वजा 7n अधिक 3n, 7तून 3 गेलं 4n आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक वजा. 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 पर्याय 7चं चिन्ह क्रमांक 2. वजा. पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संबंध अचूक आहे? आपण तिरकस गुणाकार करून बघूया, म्हणजे लक्षात येईल आपल्या. वजा 2चा आणि 2चा गुणाकार वजा 4 आणि 3चा आणि वजा 1चा गुणाकार वजा 3 आणि तर पेक्षा मोठे चिन्ह आहे. हे विधान सत्य आहे का? अचूक म्हणजे बरोबर. कोणता संबंध अचूक आहे? तुम्ही जर अशी संख्यारेषा काढली, इथं 0 वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4, म्हणजे वजा 4 डावीकडे येते आणि डावीकडची संख्या नेहमी लहान असते. इथं डावीकडची संख्या मोठी आली, हे चुकीचं विधान आहे ना. दुसरं बघा, वजा 2 न 2 ला गुणलं वजा 4, 3 न 1 ला गुणलं 3 आणि इथं हे मोठं दिले. ऋण संख्या मोठी असते का कधी? हे सुद्धा चुकीचं आहे. धन संख्या आता मोठी हे असते. तिसऱ्यात तिरकस गुणाकार, वजा 5 न 3 ला गुणलं वजा 15 आणि 4 न वजा 2 ला गुणलं वजा 8 आणि असं चिन्ह दिले. आता ही संख्यारेषा काढली तर इकडे वजा 8 असेल, इथं वजा 9 वजा 10 असं कुठंतरी इकडे काय असेल, वजा 15 आणि डावीकडची संख्या नेहमी काय असते, लहान असते, म्हणजे हे सत्य आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक किती आलं, 3 आलं. एकच शिरोबिंदू नसलेल्या आणि हा दुसरा कोण घेतला. आता एकच शिरोबिंदू नाही, मग याचं माप 35 दिले आणि याचं माप किती दिले, 55. तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आलं सांगा. ते कोण परस्परांचे कोटी कोण आहेत? सत्य. सत्य. संलग्न कोण आहेत? संलग्न कोणामध्ये एक बिंदू सामायिक असतो, शिरोबिंदू. हे चुकीचं आहे. दोन कोण विरुद्ध कोण, विरुद्ध कोणामध्ये सुद्धा त्या दोन कोणांचा शिरोबिंदू कसा असतो, सामायिक असतो. आणि परस्पर पूरक कधी म्हणायचं, त्यांची बेरीज 180 यावी लागते. आता कोटी कोण म्हणजे दोघांची बेरीज 90 येते बरोबर, 35 अधिक 55 म्हणजे पहिला बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. आता काय झालंय, माझ्याकडे प्रश्नपत्रिका नाही, मोबाईल मध्येच आपण PDF डाउनलोड केली, त्यामुळे तुमच्या ग्रुपवर मी फोटो पाठवले का नाही, त्यामुळे प्रश्न आपल्याला सांगा. मी हे ओपन करतो, प्रश्न मला वाचून दाखवा. सांगा पहिला प्रश्न. 73 प्रश्न काय वाच बघा, पण व्हॉट्सअपवर जावं. सर स्तंभालेखावर आहे. स्तंभालेख दाखवलाय ना, प्रश्न वाचा की. नाही तसं मला घेतला नाही. घेतला नाही. पोलिओ डोस घेतला नाही. डोस घेतला नाही. सगळ्यांनी बोलण्यापेक्षा
सगळ्यांनी मिटवा. भक्ती वाचतो एकटी 73वा प्रश्न. बाकी मिटवा. एका शहरातील 4 वेगवेगळ्या प्रभागातील राहणाऱ्या बालकांचा पोलिओ डोस दिला आहे. त्याचे सर्वेक्षण करून प्राप्त माहिती खालील विभाजित स्तंभालेखाद्वारे दर्शवली आहे. तिचे निरीक्षण करा व त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. हा आता 73. इथं थोडं एकूण आपण किती बरं का बालकांनी पोलिओ डोस घेतला नाही? काय पुन्हा एकदा वाच. एकूण किती बालकांनी पोलिओ डोस घेतला नाही? हा एकूण किती बालकांनी पोलिओ डोस घेतला नाही. आता पोलिओचा डोस घेतलेले हे खालचे आहेत ना, रंगवलेला भाग आहे, आणि डोस न घेतलेले हे वरच आहेत बघा, हा वरचा भाग. आता डोस न घेतलेले ए बी सी डी, ए प्रभागात किती जणांनी डोस घेतला नाही बघा, 20 जणांनी. बी मध्ये किती जणांनी घेतला नाही, 10 10 जणांनी. जणांनी. सी प्रभागात बघा 20 आणि वर 40, वजाबाकी करा, 20 जणांनी घेतला नाही. आणि डी प्रभागामध्ये 50 आणि 70, 20. किती जणांनी डोस घेतला नाही, 70. आहे का पर्याय बघा तो? पर्याय क्रमांक 3, 70. पर्याय हा, क्रमांक पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 74 प्रश्न वाचा. प्रभाग ए व प्रभाग डी यांच्यामधील पोलिओ डोस घेतलेल्या बालकांचे गुणोत्तर किती? ए आणि बी का? डी. बर, ए आणि डी. आता ए मध्ये किती जणांनी डोस घेतलाय रे, 60. 60. आणि डी मध्ये किती जणांनी डोस घेतलाय, 50. 50. शून्याला शून्य गेलं तर 6/5 येते, म्हणजेच 6/5 आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक पर्याय 1. क्रमांक 1. आणि 75 प्रश्न वेगळा आहे का, काही याच आली का वजारीत आहे? वेगळा आहे सर. हम्म. 1 ते 50 या क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी क्रमवार 1 ते 25 संख्येच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे? आता 1 ते 50 ची सरासरी किती येणार आहे, सांगा? सरासरी म्हणजे बेरीज करून 50 न भागायचं ना. 1 ते 50 पर्यंतची बेरीज करायची म्हणले का नाही? एकच मिनिट शेअर करतो पुन्हा एकदा फाईल. शेवटचा प्रश्न. हा, 1 ते 50 पर्यंतची बेरीज करायची का नाही, तर 1 ते 50 पर्यंत पर्याय शेवट क्रमांक संख्या 1, 50 आहे. तर त्या 50 आणि त्यानंतरची संख्या यांचा गुणाकार करून 2 न भागायचं, ही बेरीज येणार ना. हो सर. 25 गुणिले 51, 25 एके 25 हाताला 2, 25 पाचा 125, 125 आणि 2 127. आणि ह्याला पुन्हा कितीने भागावं लागेल, 1275 ला. 50. सरासरी काढायची म्हणजे 50 न भागायचं ना. मग काय करूया, 25. खाली 2 खाली 2 न गुणूया, म्हणजे बे 5 10 चा 1, बे 7 14 आणि 1 15 चला 1, बे 2 4 आणि 1 5, बे 1 बी, आणि खाली 100 म्हणजे 25.50 येते. 100 न भागायचं म्हणजे 2 घरी डावीकडं किती येते, सरासरी 25.50. ओके. आता 1 ते 25 संख्यांची सरासरी किती येणार आहे, 25 गुणिले 26 भागिले 2 करतो, म्हणजे 25 26 ला 2 भागल्यावर 13 येणार. 13 5 65 चला 6, 13 13 येते दोन्ही सर. 325. 325 ला कितीने भागावं लागेल मग पुन्हा 25 न, 25 13. एके 25, 6 वर 5 13 कसं रे सर 13च येत आहे.
हो सर 13च येते. 1 ते 25 ची सरासरी 13 येते ना. हो सर. मग असं पण यायला पाहिजे ना, 25 गुणिले 26 भागिले 2. मग 13, 25 गुणिले 13, 13 5 65, चला 6, 13 दुनी 26 आणि 6 किती 32. आणि मग 325 ला जर 25 न भागलं, 25 एके 25, 7 75 येते 13 येते. म्हणजे हे 13 आलं आणि त्यांची वजाबाकी करावं लागेल. म्हणजे 25.50 मधून किती वजा करावं लागेल? 13 वजा 13. करावं लागेल. 12.5. पर्याय क्रमांक 2. किती येते पर्याय क्रमांक 12.5. पर्याय क्रमांक 2. 2. बरोबर. अशा पद्धतीने आज आपण 51 ते 75 पर्यंत सलग 25 प्रश्न सोडलेले आहेत. मला वाटते हे सर्व प्रश्न मी अगोदरच आपल्या ग्रुपवर पाठवलेत ना. हो. हा, आणि मागे मी ऑनलाईन टेस्ट जवळजवळ सगळ्या पाठवल्यात बघा. घटक वाईज काढलेले आहेत, मराठी, इंग्रजी, गणित आणि बुद्धिमत्ता. त्या पण सोडवा. आणि आता आपण फायनलच्या प्रश्नपत्रिका तर सोडवतोय, तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त सोडवा, सराव करा. ओके, बस करूया. बाय.